ए अगं, हा रुसवा सोड सखे, पुरे हा बहाणा सोडना अबोला. हा रुसवा सोड सखे, पुरे हा बहाणा सोडना अबोला. जुरतो तुझ्या विना, घडला काय गुन्हा, बनलो निशाणा सोडना अबोला. हा रुसवा सोड सखे, पुरे हा बहाणा सोडना अबोला. काय झालं? गाडी का बंद झाली? गाडी चालायला नाही म्हणते. काय? गाडी बोलते? हो, माझी गाडी बोलते. ती म्हणते गाडीत ना तुमच्या एक तोंड वाकडं केलेली मुलगी बसली, त्यामुळे आता मी पण तोंड वाकडं करणार. बघतो काय झालं ते. पारू, गाडीतून पाण्याची बॉटल दे ना. काय? काय? मी पाण्याची बॉटल मागितली तुला. ऐकलं मी. मग काय मग? सांगा की मैत्रिणीला तुमच्या. पारू, काय आहे हे? अरे, मी जर माझ्या मैत्रिणीला सांगितलं असतं ना पाण्याची बॉटल दे म्हणून, तर तिने फक्त गाडीसाठी नाही तर माझ्यासाठी पाण्याची बॉटल आणली असती. आणि आणि एवढ्या उन्हात असं तिने तिच्या ओढणीने असं माझा घाम टिपला असता. अजून मी तिला प्रपोजच केलेलो नाहीये, तर इतकी काळजी घेते ती माझी. प्रपोज केल्यावर तर काय करेल देव जाणे. पारू, तुला काय वाटतं मी तिला कसं प्रपोज केलं पाहिजे? हा, मला काय माहिती? बघा ना तुमचं तुम्ही काय ते. पारू, काय आहे ग? हा, किती रागवणार आहेस अजून माझ्यावर? बास झाला आता, हा राग रुसवा बास झाला. बरं, तू विसरतेस का तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस, माझी खास मैत्रीण आहेस. तू मला मदत नाही करणार तर अजून कोण करणार? ते काय नाही, तू मला आता मदत करणार आहेस आणि आपण आता प्रॅक्टिस करू. ओके? ती डोळेवाली मुलगी तू आहेस आणि मी तुला प्रपोज करणार. हा, चलो, रेडी? थांबा थांबा. काय झालं? आदित्य सर, आधी खात्री करून घ्या. कशाची? असं उठ सूट कुणाला बी परपोज नका करू. म्हणजे आधी तपासून बघा की ती डोळेवाली मुलगी नक्की तीच आहे का नाही ते. माझी आई, मी तपासून बघितलंय, मला खात्री आहे ती मुलगी तीच आहे. माझ्या मनाला माहिती आहे ती मुलगी तीच आहे. आणि तुझ्या मते जर का ती मुलगी ती नसेल तर मग काय तू आहेस? हा? हॅलो, आदित्य एकटा नाहीये, यासोबत पारू पण आहे. नाही करणार आहेस का तू माझ्यासोबत प्रॅक्टिस? नाही. ठीक आहे, मी एकटं पण करू शकतो प्रॅक्टिस. मला कधी वाटलं नव्हतं मी प्रेमात पडेल.
पण काय आहे ना, आयुष्यात आपल्याला ज्या गोष्टी वाटत नाही नेमक्या त्याच गोष्टी आपल्यासोबत होतात. म्हणजे पडलो मी प्रेमात, पण आधी तुझ्या डोळ्यांच्या प्रेमात पडला. हे आयुष्यात बऱ्याच वर्षांनी कोणीतरी माझ्याशी बोलत होत, माझ्या मनाशी बोलत होता. बघा, सुरू झाला शोध तुझा खूप शोधलं मी, खूप खूप जास्त शोधलं मी. तू आयुष्यात नव्हतीस ना, तर आयुष्य असं अर्धवट वाटत होतं. म्हणजे काहीतरी मिसिंग आहे असं वाटत होतं. म्हणजे म्हणजे कशी खूप गर्दी आहे आणि मी एकटाच आहे. म्हणजे जग माझ्या आजूबाजूने असं पळत होतं, पण पण मी तिथेच उभा आहे. तुझ्या डोळ्यात हरवलेला. डोळे खिचून घ्यायचे असे मला. तुझ्या डोळ्यात बघितलं की असं वाटायचं दिवसभराचा थकवा निघून गेलाय. असं वाटायचं जगात काही टेन्शनच नाही. अँड यु नो व्हॉट, तुझ्या डोळ्यात बघितलं की ना असं अजून खूप जोमाने काम करण्यासाठी, मेहनत घेण्यासाठी ना बळ यायचं. ते फिलिंगच काहीतरी खूप वेगळं आहे, खूप छान आहे. कसं आहे ना, तू आयुष्यात नव्हतीस तेव्हा मी सतत तुझाच विचार करायचा. आणि आता जेव्हा तू माझ्या आयुष्यात आली आहेस तेव्हा तुझ्याशिवाय दुसरं काहीच सुचत नाही मला. तू आहेस तर मी आहे. तुझे हात मला माझ्या हातात आयुष्यभरासाठी हवेत. तुला माझ्यासोबत तुझं आयुष्य घालवायला आवडेल. पारू, तू माझ्याशी लग्न करशील का? म्हणजे हे बघ, मला मान्य आहे की तुझंही माझ्यावर तितकंच प्रेम आहे, पण तू जो डिसिजन घेशील तो मला मान्य असेल. मी त्या डिसिजनचा रिस्पेक्ट करेन. तुझा एक होकार माझं अख्खं आयुष्य बदलू शकतं. माझ्या प्रेमाचा स्वीकार करशील का? पारू, हे माझ्याकडून तुझ्यासाठी. जास्वंदीचं फूल समज. असं प्रपोज केलं तर चालेल? सांग ना पारू, तिला जर का मी असं प्रपोज केलं तर तिला आवडेल का?
आणि तुला प्रपोज केलं तर? असं सेम जर का तुला कोणी प्रपोज केलं तर तुला आवडेल का? पारू, तर तू तुझ्या देवी यांच्या मनातलं सगळं ओळखते, सगळं कळतं तुला. माझ्या मनातल्या भावना तुझ्यापर्यंत का पोचत नाहीये? पारू, तू जे उत्तर देशील ना त्यावर माझं जगणं ठरणार आहे पारू. त्यामुळे प्लीज विचार करून उत्तर दे. तुझा नकार पचवणं खूप अवघड आहे माझ्यासाठी. आय थिंक सो पारू, माझं मन सांगतंय की तू नाही म्हणणार नाहीस. तुझंही प्रेम आहे माझ्यावर, पण तू बोलत का नाहीयेस? चला चला, निघायचं नाहीये का आपल्याला? हा, बघा किती उशीर झालाय. चला, उशीर होतोय. आईचा फोन. आई बोल, तू बरी आहेस का? आदित्य तू ठीक आहेस ना? आई मला काय होणार आहे, मी एकदम ठीक आहे. बरोबर, व्यवस्थित जा. हा, मी पोचेन थोड्या वेळात. बरं ठीक आहे. नको काळजी करू, शांत हो. आदित्य पोहोचेल व्यवस्थित. आदित्य सर थांबा. काय झालं? मंदिरात जायच्या आधी नारळ फुलं कोण घेणार? सॉरी, विसरलो मी. एवढं काय? दादा, एक नारळ फुलांची परडी द्या. ठीक. एवढे सगळे असते का? वय. ओके, थँक्यू. ओ पैसे. तूच. दादा किती झाले? 50 रुपये. ओके, 50. घ्या. आदित्य सर, तुम्ही एवढा मोठा बिझनेस सांभाळता ना? हो.
तुम्हाला व्यवहार कळता ना? तुम्हाला समजा जग माहित आहे ना? हा म्हणजे मुस्लिम मग तुम्हाला सगळं एवढं कसं ओळखता येत नाही काय की समोरच्या माणसाच्या मनात नेमकं काय चाललंय ते? ते सगळं सोड. तुला कसं माहिती होतं की वॉलेट या साईडला आहे? त्याने आपल्या नवऱ्यावर प्रेम करणाऱ्या बाईला आपल्या नवऱ्याची प्रत्येक गोष्ट माहीतच असते. चला चला. आरती सुरू झाली. हो चला चला. चला. थँक्यू. ओम दुर्गे दुर्गट भारी तुझ विण संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म. ठेवा तिथं. नंदे पूजन भावे ओवाळीन म्हणे नमा. हा आता तुम्ही गावात जाऊन एक फिरून या, तोपर्यंत मी पूजेची तयारी करतो. होय. पारू मला एक नाही कळलं. काय? गुरुजी आपल्याकडे बघून हसत का होते? का नाही असणार? असा सुट्टा बुटातला माणूस मंदिरात आलेला पाहून कुणाला बी हसायला येणारच ना. म्हणजे काय सुटापुटात माणसाने मंदिरात यावं नाही का? ताई, देवीचा प्रसाद. थँक्यू. चोर! चोर! आदित्य सर, पकडा. आदित्य सर, आदित्य सर, आदित्य सर. थांब! ए, थांब! गुरुजी म्हणाले की आदित्याची रक्षा त्याचं रक्षा कवच करतंय आणि कुठली तरी मुलगी आहे त्याचं रक्षा कवच. आदित्य बाबांचा खूप मोठा ऍक्सिडेंट झालाय. ते आदित्यच्या अवतीभोवती असणं खूप गरजेचं आहे. थांब! थांब! ए! आदित्य सर, आदित्य सर, जाऊ नका त्याच्या मग थांबा. आदित्य सर, आदित्य सर. आदित्य सर, आदित्य सर. गेले काय माहिती. आदित्य सर, आदित्य सर.
आदित्य सर, आदित्य सर, आदित्य सर, आदित्य सर, मंगळसूत्र हेच आदित्य सरांचं रक्षक कवच आहे. मला प्लीज घेऊन पळाले. आदित्य सर, आदित्य सर. ए तुम्हाला मी सांगतोय, मला सांग. येऊन चला रे याला. अहिल्यादेवी, आदित्यला तुम्ही खूप मोठ्या संकटातून बाहेर काढलेलं आहे. पण मी तुम्हाला अगोदरच सांगितलं आहे की आदित्यवर अशी संकट ही येतच राहणार. येणारा काळ वाईट आहे. एक मोठं संकट आदित्यवर येऊ शकतंय. त्याचं सुरक्षा कवचच त्याची रक्षा करेल आणि ती एक मुलगी आहे. श्रीकांत, मी सकाळीच आदित्य सोबत जायला हवं होतं. तू पोचला असेल ना रे व्यवस्थित? अहिल्या, अगं किती काळजी करतेस. आणि आता आपण पोहोचूच ना तिकडे. भेटेल आपल्याला आदित्य. अरे काय रे, काय झालं? गाडीसमोर एक छोटा मुलगा आला. अरे पहिले सावकाश. हो. अरे पोरा, तुला कळत नाही का? गाडी लावाच. ए संतोष, नको ओरडू रे, लहान आहे तो. सॉरी सॉरी. हे बाळा, तुझं नाव काय? आदित्य. बाळा, तुझी आई कुठे आहे? घरी मी खावा न्यायला निघालेलो. हो, पण रस्त्यावरनं चालताना बाळा गाड्या बघायला पाहिजेत ना. आत्ता काही झालं असतं तर तुझ्या आईला किती वाईट वाटलं असतं. चल घरी जाऊया. सावकाश राहिल्या. हा बस. सावकाश जरा आता. गुरुजी, स्पीकरवर टाक. हा बोला गुरुजी. तुम्ही शक्य तितक्या लवकर इकडे पोहोचा. का? काय झालं? आदित्य आणि पारू इकडे आले होते, पण
ठीक आहे आम्ही येतोच हो तिकडे. हो आम्ही येतोच आहोत. चल, सावकाश. आदित्य सर, आदित्य सर, आदित्य सर. पारू, हे माझ्याकडून तुझ्यासाठी. जास्वंदीचं फूल समज. देवी आई, देवी आई, आदित्य सर सापडत नाही, पण तुम्ही काळजी नका करू. मी आदित्य सरांना काय बी होऊ देणार नाही. आदित्य सर, माझ्या हाकेला एकदा तरी होऊ द्या. पटपटा चालवा रे. हा शुद्धीवर यायच्या आधीच त्याला जिवंतपणे गाडून टाकायचे मला. त्याला कितीही शोधलं तरी याच्या घरच्यांना सुद्धा याची बॉडी सापडणार नाही असं गायब करायचंय. आदित्य, तू तर आता गेलास. आता बघूच ही अहिल्या तिच्या मुलाला कसं शोधते ते. अहिल्या, तुझ्या मुलाची समाधी बांधायचं भाग्य तर मला मिळालं. वाव, कसलं भारी. तू एक आई असून सुद्धा तुझ्या मुलाला वाचवूच शकणार नाहीस. गुरुजी, आदित्य. पारू आणि आदित्य इथं आले होते. अहो, महाआरतीनंतर आम्ही मूर्तीची पूजा करणारच होतो, तेवढ्यात हे झालं. अहिल्या देवी, तुम्हाला या गोष्टीची कल्पना पहिल्यांदा दिली होती. आता हे पुढील अरिष्ट जर टाळायचं असेल तर ही पूजा आजच व्हायला हवी. मी पूजेची तयारी करतो. मजबूत बांध रे. छोटीशी फट सुद्धा ठेवू नकोस. हवेच्या झुळूक सुद्धा आत गेली नाही पाहिजे. म्हणजे आतमध्ये तो जरी शुद्धीवर आला तरी तसाच कुतमरून मरून जाईल. आदित्य सोबत किर्लोस्कर एम्पायर सुद्धा संपलं. अहिल्या, मी जिंकले. श्रीकांत, आदित्य अजून कसा नाही आला रे?
तू नको टेन्शन घेऊस, येईल तो. तू त्याला फोन कर. अगं कुठल्या तरी गडबडीत असेल म्हणून त्याने फोन केला नसेल ना आपल्याला. फोन करून तर बघ. ठीक आहे, थांब, मी करतो फोन. नाही उचलत फोन. श्रीकांत, आता मला टेन्शन यायला लागलंय. हा, ऐका, नको टेन्शन घेऊ, येईल तू. परफेक्ट, व्हेरी गुड. अनुष्का, आज आपला रिव्हेंज कंप्लीट झाला. आज तुझ्या आत्म्याला शांती मिळेल. आपण जिंकलो अनुष्का. ए, ते आदित्यचं कडे आहे ना ते? हो. विकून दे. एवढं मागातलं गड्या फेकून द्यायचं? ए मूर्खा, पैसे देणार आहे ना? त्याचं सगळं पर्सनल सामान जे आहे ते डिस्ट्रॉय करा. आणि हो, कोणासमोरही कधीच तोंड उघडायचं नाही. हा, निघा आता. नमस्कार इन्स्पेक्टर, मी अहिल्यादेवी किर्लोस्कर बोलते. आदित्य ना गायब झालाय आणि मला यात घातपाताचा संशय येतोय. देवी, इथपर्यंत तू मला माझी साथ दिली आहेस. मी आजपर्यंत तुझ्याकडं स्वतःसाठी काहीही मागितलं नाही, पण आता मागते. आदित्य सरांना काय बी होऊ देऊ नकोस. त्यांना सुखरूप ठेव. ते सुखरूप राहिले तरच मी जगू शकेन. देवी, देवी काहीतरी इशारा दे. आदित्य सर कुठं आहे ते दाखव मला. मी नाही जगू शकत त्यांच्याशिवाय. आदित्य सरांना माझा नवरा बनवून तूच माझ्या आयुष्यात पाठवलंस ना. मी कधी कल्पना बी केली नव्हती की मी किर्लोस्करांची सून होईन, आदित्य सरांची बायको होईन. आदित्य सरांच्या आयुष्यात अनुष्का मॅडमचं येणं, माझं हरी सरांसोबत लगीन जमणं, हे समजे तुझे खेळ आहेत. तरी बी मी काय बी बोलले नाही. पण आता मला तुझा यो निर्णय मान्य नाही. माझं मंगळसूत्र हेच आदित्य सरांचं रक्षा कवच आहे. काय बी करून मला माझ्या मंगळसूत्रापर्यंत पोहोचव. देवी, काहीतरी संकेत दे. आता माझा जीव गेला तरी बी चालेल,
पण तुला मला माझ्या सौभाग्यापर्यंत पोचवावंच लागेल. देवी, इकडं कुणीतरी आहे. तू मला इशारा दिलास. आता आदित्य सरांपर्यंत पोचल्याशिवाय मी राहणार नाही. हा गुरुजी बोला. अहिल्यादेवी, आज आदित्याच्या हातून ही पूजा होणं अत्यंत आवश्यक होतं. तर ठीक आहे, आदित्याच्या वतीने आता ही पूजा तुम्ही करा. किमान आदित्यवर जर एखादं संकट येणार असेल तर देवी कृपेमुळे ते तरी टळेल. ठीक आहे, करूया आपण पूजा. ठीक आहे, मी पूजेची तयारी करतो. हे घड्याळ लय भारी दिसते ना. हाय, माझं मंगळसूत्र वडून पळणारा तू स्वतःच ना. हो, गेलं पळून, मग काय करशील? आदित्य सर कुठे आहेत? ते तुमच्या मागच आले होते. गेला असेल त्याच्या घरी, मला काय माहित. नाही, आदित्य सर मला एकटीला सोडून जाणारच नाही. मी विचारलं आदित्य सर कुठं आहेत? हे घड्याळ आदित्य सरांचंच आहे ना? हो आहे, काय करशील? हे बघा, मला बऱ्या बोलायला सांगा, आदित्य सर कुठे आहेत? मी पोलिसांच्या ताब्यात देईन तुम्हाला. पोलीस आणि इथं या जंगलात तू नेणार आम्हाला पोलिसात? कसं? हाताला धरून ने बघू, ने. अरे वाट कसली बघतोय, उचल हिला. दोघं जण इथे बघा. तू इथे बघ ऋषी. इथे साडेच्या मागे बघ. हॅलो, गप्पा अरुण पाहिले आम्हाला, विचारत होती आदित्य कुठे आहे. हो, मारूनच टाकतो तिला. शोधा रे. झाडाच्या मागे बघ, आहे का ती? हे तू इथे बघ, या झाडाच्या मागे बघ, इथेच असणार ती. चल, थांब. पुढे यायचं नाही. माझ्या देवी आईने जर का समजलं ना तर जीव घेतील एकेकाचा. माझी देवी आहे. इथे कोणती देवी आहे तुला आज वाचवायला येणार नाही. तिकडे थांबायचं, पुढे यायचं नाही. आज तुला कोणताच देव वाचवणार नाही.
माझ्या दिव्या इकडे पोचतच असतील तोपर्यंत ही देवी माझ्या सोबत आहे. खबरदार, एक जरी पाऊल पुढे टाकलं तर. आदित्य सर कुठे आहेत? आदित्य सर कुठे आहेत? सांग लवकर.